अरे हा धन्य धन्य मायेची लीला धन्य धन्य मायेची लीला करतेची कला वंदितो तुम आदि सर्वाला धन्य धन्य मायेची लीला करतेची कला वंदितो तुम आदि सर्वाला कर्मचा ग्रंथ पुढे लिहिला रजी ग्रंथ पुढे लिहिला रजी रामदास बोट ही 1936 साली स्कॉटलंडची स्वान अँड हिन कंपनी या कंपनीत बांधली होती. नाव एस रामदास 179 लांबी समयास 29 फूट रुंदी समयास 1936च्या सुमारास 1000 प्रवाशांची क्षमता होती त्यात जे 1000 प्रवाशांची क्षमता होती त्यात जे पूर्वी बोटीला संतांची नावं दिली जात. संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत तुकाराम. 1927 साली जयंती आणि संत तुकाराम या दोन बोटींना एकाच वेळी जलसमाधी मिळाली होती आणि 96 प्रवासी त्याच्यात गेले होते. 7:30 वाजण्याचा सुमार शेख सुलतान कॅप्टन हजर 7:30 वाजण्याचा सुमार शेख सुलतान कॅप्टन हजर 4 ऑफिसर आदमभाई समोर 44 खलाशी बोटीवर 18 हॉटेल कर्मचारी वेटर 673 तिकीट वाले उतारू आम्हाला केली शिडीवर 35 फुकटे प्रवासी चढले वर प्रवासी चढले बोटी धन्य धन्य मायेची लीला धन्य धन्य मायेची लीला करते ती कला वंदितो तुम्हा आदि सर्वाला आणि पुढची हकीकत सांगत पुढच्या चौकाला जे पुढच्या चौकाला जे बघा बघा आषाढ मासाला जिरा जिरा जी जिरा 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 जी जिरा 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 बघा बघा आषाढ मासाला गुरुवार दिवसाला तारीख 17 जुलै महिन्याला गटारी आमुषाला बोट होती भाऊच्या धक्क्यात 7 वाजण्याच्या सुमाराला कॅप्टन बोलतो आपल्या मनाला दिवस जसा रात्रमय झाला बोटीचा रे धोका दिसतो बदला रे बोटीचा धोका दिसतो बदला रे. अशा प्रकारे त्याच्यावर बोट सोडून 1 तासाचा प्रवास अंतर कापला होता. प्रवासी गप्पा गोष्टीत रंगले बोटीने तासाचे अंतर कापले. अचानक हवामानात बदल झाले सोसाट्याचे वारे वाहू लागले पावसाने थैमान घातले. इतक्यात बोटीच्या समोरून काही तेलाचे पिंप येत होते त्यासाठी कॅप्टनने आवारी मारली. पावसाने थैमान घातले बोट काशाच्या खडकाजवळ अडकले जे जे खडकाच्या खडकाजवळ अडकले जे जे समोरून आला मोठा पायलट समोरून आला मोठा पायलट लाट आली खंडाल्याचा जसा घाट बोटीवर पाणी साठले सोसाट 3ऱ्या लाटेने बोडविली बोट जे जे 3ऱ्या लाटेने बोडविली बोट जे जे कोण दाई दाई रडते कोण मेलो मेलो बोलते जिरहार जिर जे 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 कोण बॅगात छत्र्या कवळते कोण लाईफ जाट कवळी ती जिरहा जिर जे जे जिरहा जे जे बोटीत एक झाला हा तारा बोटीत एक
झाला हाहाकार, ताडपत्री होती सबवार, त्यामध्ये अडकली बायका आणि पोरं. कोणी उडी घेतली समुद्रात, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात. जिरा जिरा जे जे जिरा जे 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 रे वच्च कोळी हुशार, देवच्या कोळ्यानी आपल्या डोली लावलेल्या होत्या, त्यांच्या समोरून काही सामान आणि बोहऱ्या वाहत चालल्या होत्या. ते सामान बघून त्याने जाणलं काहीतरी प्रकार निराला आहे. रे वच्चे कोळी हुशार, रे वच्चे कोळी हुशार, धरून त्याने छातीवरती भार, डोली त्याने वडल्या बराबर, मात्री पेटली समुद्रावर. 150 माणसं घेतली वर जे जे, 150 माणसं घेतली वर जे जे. रविवारी मोडदे 92, रविवारी मोडदे 92, काँग्रेसचे लोक आले 96, त्यांनी एक मोठा खण लाडो, त्या डोहात टाकले 9. सारे जण म्हणते हर हर महादेव जे जे, सारे जण म्हणते हर महादेव जे जे. रत्नागिरीचे रामा लोक फार, साऱ्यांचा बोटीत झाला संसार. जिरा जिरा जे जे जिरा जे जे जे. एक लहान मुलगी होते, तिची सबंध काली छाती. जिरा जिरा जे जे जिरा जे जे जे. काही प्रेत किनारी येते, त्यांना कोले पुत्रे बघा खाते. जिरा जिरा जे जे जिरा जे जे. ज्याचे नशीब होते बलवान, ज्याचे नशीब होते बलवान, ते वाचले अपघातातून. अलिबागचे बारक्या मुकादम, मानगावचे अब्दुल कैस, नांदाईपाड्याचे थळे शंकर, मुंबईचे निकम इन्स्पेक्टर, असे सांगतो हरिभाऊ शाहीर जे जे, हरिभाऊ शाहीर जे जे. रामदास दर्या मध्ये बुडाला, सहस्र लोकांना घेऊन गेला. 78 वर्ष झाली त्याला, अजून चारा येतो अंगाला. रे जे जे झाला जे जे. दगडू सीताराम जोडेला, वंदुनी रामचंद्र गुरुजीला, गोपालगडी हुशार साथीला, नारायण मास्तर घेऊन संगतीला. हरिभाऊ शाहीर करतो कवनाला. रे जे हरिभाऊ शाहीर करतो कवनाला. रे जे. राज भोईर ढोलकीवाला, केसनाथ पेरवी पट्टेवाला, राजू असतो टालवाला, मधुकर गुरुजी संगतीला. आदेश आश्रय टालवाला आला. रे जे आश्रय टालवाला झाला, येथून पवाड्याचा शेवट झाला. रे जे येथून पवाड्याचा शेवट झाला. रे जे. तर मंडळी, तुम्ही आता बघितलं असाल पोवाडा, जो ऐतिहासिक असा दिवस सर्वांनाच आठवतोय. 17 जुलै 1947 त्याच रोजी रामदास बोटीला जलसमाधी मिळाली. तेच तुम्ही या पोवाड्याच्या माध्यमातून बघितलं असाल. तुमच्यासुद्धा अंगावर नक्कीच काटा उभा राहिला असेल, ऐकताना माझेसुद्धा नक्कीच काटा उभा राहिला. त्याच्यावर थोडी आता आपण माहिती घेऊया. नमस्कार, मी युवराज हरिदास भोईर. मी यात ढोलकी वाजवण्यात साथ दिली. माझं नाव आश्रय प्रेमनाथ पेडवी, मी टाल वाजवलं. नमस्कार, माझं नाव मधुकर पाटील. मी शाहीर बुवा दशरथ पेडवी यांना साथ दिलेली आहे. धन्यवाद. मी दशरथ पेडवी. आमच्या गावात एक हरिभाऊ शाहीर म्हणजे ज्येष्ठ शाहीर होते, पूर्वज. ते फकाणाची कवर म्हणजे झटकन कवन कसे करायचे त्यांच्या अलिबाग तालुक्यात नाही, रायगडच्या गॅजेटमध्ये सुद्धा नाव होते. असे प्रसिद्ध शाहीर होते. त्यांनी हा पोवाडा लिहिला होता आणि ते स्वतः या प्रेतांची विल्हेवाट लावायला सरकारकडून त्यांना अशी संधी दिली होती. जी फार दिवसापासून इच्छा होती का ज्या दिवशी गुरुवारी 17 तारीख येईल तेव्हा पोवाडा सादर करायचा. हा पोवाडा मी सुरुवातीला हरिभाऊ शाहीर यांच्या तोंडातून ऐकलेला होता, पण तो आता विसरला होता. यूट्यूबवरून माहिती काढून त्याचे सुरुवातीचे 4-5 चरण आहेत ते मी स्वतः बनवून त्याच्यात टाकले आणि
काही हरिभाऊ शाहिरांचे असे करून पोवाडा सादर करण्याचा प्रयत्न केला. माझी वर्षापूर्वी इच्छा होती की ह्या दिवशी पोवाडा सादर करून हरिभाऊ शाहिरांची कुठेतरी नाव आठवण यावी याच्यासाठी त्यांनी मला अजून बरेच पोवाडे दिले आहेत. त्याचं पुन्हा परत प्रक्षेपण करू, याच्याशिवाय चांगले याच्यात स्टुडिओमध्ये पण करू. पण आता हा कसा वाटला याचा नक्की लाईक करा किंवा कसं वाटलं याचा आम्हाला हेच कळवा फक्त. नमस्कार, राजेंद्र पेडवी. हरिभाऊ शाहीर म्हणजे आपल्या गावातले खूप जुने शाहीर, त्यांच्याबद्दल मी खूप ऐकलेलं आहे आणि लहानपणी मी त्यांना पाहिलेलं सुद्धा आहे. आणि त्यांचं कवन मी एस टीमध्ये चाललेलो त्यावेळी ऐकलेलं आहे. मी ज्यावेळी लहान होतो तेव्हा म्हणजे साधारण 4थी पासून म्हणजे 8 ते 10 वर्षाचा असेल, तर तेव्हा मी त्यांचं कवन प्रत्यक्ष ऐकलेलं. म्हणजे स्वतः कवन बोलून ते तिथे एस टीमध्ये, तेव्हा ते वृद्धच होते एकदम, म्हणजे अखेरीचे दिवस होते त्यांचे, तरी पण ते तेव्हा एस टीत चाललेले तेव्हा ते बोलत होते अक्षरशः, म्हणजे जोरजोरात कवन बोलत होते. एवढं त्यांचं म्हणजे सतत ते चालू असत. आणि त्यांच्याबद्दल मी खूपच ऐकलेलं. म्हणजे बाहेर ज्यावेळी मी जातो अलिबाग किंवा इतर ठिकाणी मीटिंगला वगैरे कुठल्या कार्यक्रमाला, त्यावेळी तिथे नांदाईपाड्यावरचं मी आहे सांगितलं की ती लोक काही जण हरिभाऊ शाहीरबद्दलच बोलायचे. तर त्याबद्दल मला थोडीशी म्हणजे हे होते. आणि आता दशरथ दादांनी आणि आमचं नेहमी बोलणं व्हायचं की हरिभाऊ शाहिरांच्याबद्दल आपण असं काहीतरी करूया की त्यांची जी कवनं आहेत ती अशी पुस्तक रूपात कुठं नाहीच उपलब्ध, ती त्यांनी ऐकून अशी दशरथदादांनी ती ऐकली होती पूर्ण. तर ती त्याच्या कानावर त्याच्या बरोबर ती मेमरीमध्ये बसली होती. ती थोडीशी त्यांनी हे करून याच्यामध्ये घेतलेली आहेत. आणि ते लिहिलेलं पण मला त्यांनी लिहायला सांगितलं, त्याच्यामुळे मला पण अक्षरशः ते अंगावर काटाच आहे. म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी एक पेनच्या आंधळे आहे इथे एक पूजेचा कार्यक्रम होता, तिथे आंधळे पेनचे असे अंध व्यक्ती असे कार्यक्रम करायचे. तर त्यावेळी त्यांनी हा रामदास गोटेचा पोवाडा गायलेला, म्हणजे त्याला पण जवळजवळ 30-40 वर्ष झाली. तेव्हा तो एकदम म्हणजे खरोखर त्यावेळी पण अंगावर काटा आलेला का आपल्या गावात एवढं मोठं शाहीर होऊन गेला, तर आपल्याला पण त्याचं पुढं काहीतरी हे चालवायलाच पाहिजे. नमस्कार, केशरीनाथ पेडवी. आज मला दशरथ पेडवी यांनी संधी दिली, मी खूप आभारी आहे. हरिभाऊ शाहीर यांचे सांगण्याचा गोष्ट म्हणजे ते त्यांचा यमक अलंकार इतका स्पेशालिस्ट होता की कुठलंही चरण ती चालता चालता कवन करायची. त्यात एक छोटासा मी एक किस्सा सांगतो. भाजीवरून पण सुद्धा त्यांनी कवन करताना यमक अलंकार कधी टाकला नाही. मिरची करते आपली बडायकी लय मी तिखट, मीठ म्हणते मी तुला मी करीन खारट, लसूण म्हणते मी तुला बनवीन हलकट, आणि या तिघांचे भांडण लागले कचेरी आहे कोट, आणि पाटा वरवटा वकील मिले न्याय केला नीट. हा ट हा शब्द आहे. त्यांचा यमक अलंकार इतका स्पेशलिस्ट होता, कुठलंही कवन करताना यमक अलंकार त्यांनी कधी विसरला नाही. धन्यवाद.